पुनर्जन्म हे फक्त आत्म्याचा प्रवास आहे की स्मृती आणि कर्म देखील पुढे नेतात? फक्त आत्मा नव्हे, स्मृती आणि कर्मच महत्वाचे आहे. पुनर्जन्माच्या प्रवासात आत्मा कधी स्वतःची ओळख विसरत नाही का? नेहमीच विसरतो ना. नवीन जन्म आला की मागच्या जन्माची ओळख विसरतो. आत्मा लिंग बदलून परततो का आणि त्यामुळे व्यक्तिमत्वात वेगळेपण येतं का? लिंग बदलतं. मृत्यूपूर्वी माणसाला कधी आपल्या पुढच्या जन्माची झलक मिळते का? पुढच्या जन्माची नाही मिळत, पुढच्या जन्मात कधीतरी मागच्या जन्माची झलक मिळते. पुनर्जन्म फक्त मानवांमध्ये होतो की एकाच आत्म्याचे अनेक अवतार एकाच काळात जन्माला येऊ शकतात? आत्मा एकच असतो, त्यामुळे तो एका वेळी एकच जन्म घेऊ शकतो. कधी माणूस होईल, कधी हरिण होईल किंवा कधी कोणताही प्राणी होऊ शकतो. नमस्कार, गप्पांच्या गावात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण मागच्या भागात डॉक्टर ज्योती जोशी या मॅमकडनं ज्योतिषशास्त्राविषयी काही गोष्टी जाणून घेतल्या. आज आपण त्याचाच दुसऱ्या भागाला सुरुवात करतोय. या भागात आपण पुनर्जन्म याविषयी जाणून घेणार आहोत. चला तर मग मॅमशी गप्पांना सुरुवात करूया. नमस्कार मॅम. नमस्कार. गप्पांच्या गावात येऊन खूप गप्पा कराव्याशा वाटतंय. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. संवादाला सुरुवात करूया. पुनर्जन्म हे फक्त आत्म्याचा प्रवास आहे की स्मृती आणि कर्म देखील पुढे नेतात? खूप छान प्रश्न आहे. या संदर्भात मी एका गोष्टीपासून सुरुवात करेल. कारण फक्त आत्मा नव्हे, स्मृती आणि कर्मच महत्वाचे आहे. ओके. महाभारत युद्धानंतर जेव्हा पितामह भीष्म बाणाच्या शय्येवर झोपले होते, मग श्रीकृष्ण तिथे येतात. श्रीकृष्णांना पितामह विचारतात की मला ही शिक्षा का मिळाली? श्रीकृष्ण म्हणतात अर्थात पुनर्जन्म मागच्या जन्मात. पितामह म्हणतात मला सुद्धा तेच वाटलं. मग मी त्यासाठी माझे मागचे जन्म तपासून पाहिले, पण मला काही आढळलं नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणतात तुम्ही किती जन्म तपासले? म्हणे भरपूर 37-38 झाले. भगवान त्यांना म्हणतात तुम्ही असं करा, 100वा जन्म तपासा. मग पितामह भीष्म पुन्हा ध्यानात जातात आणि पाहतात. तर 100व्या जन्मापूर्वी त्यांच्या हातून एक हरिण बाणाने मेलेला असतो आणि त्या हरणाच्या शापाने आता ते बाणांच्या शय्येवर असतात. मग पितामह म्हणतात हे बरोबर आहे की ठीक आहे, मी कर्म केलं त्याची शिक्षा मला मिळायलाच हवी. मग त्यासाठी एवढे 100 वर्ष का लागले? 100 जन्म का लागले? वर्ष नाही, जन्म. मग श्रीकृष्ण म्हणतात मधल्या 99 जन्मांमध्ये तुम्ही अजून अशी काही चूक केली नाही की त्या जन्माची शिक्षा मिळावी. त्यासाठी काहीतरी पुन्हा चूक होणं आवश्यक होतं. ओके. मग पितामह म्हणतात या जन्मात काय केली? भगवान असतात, म्हणतात द्रौपदी चिरहरण. पितामहांना सगळं डोळ्यासमोरून पिक्चर येतं की त्यावेळी त्यांनी रिॲक्ट नाही केलं, थांबवलं नाही, प्रतिक्रिया दिली नाही. अन्याय सहन करणं हा अन्याय करणं जेवढा गुन्हा आहे तेवढाच अन्याय सहन होताना पाहणं हा देखील गुन्हा आहे. अगदीच. त्यांची ती त्या क्षणाची जबाबदारी होती. तर कर्म हे जन्मानुजन्म तुमच्या सोबत असतात. ते कर्म शरीराला बांधील नाही, ते आत्म्याला बांधील आहे. प्रवास आत्म्याचाच असतो. आत्मा एका जन्मातून दुसऱ्या जन्मात जातो आणि प्रत्येक जन्मात आपल्या मागच्या जन्माचं कर्माचं काठोडं पुढे नेतं. तर म्हणून याला म्हणतात आत्म्याचा प्रवास, की जो कर्मासह पुढे जातो. तुमच्या मागच्या जन्माचं कर्म म्हणजे या जन्माचं भाग्य, या जन्माचं कर्म म्हणजे पुढच्या जन्माचं भाग्य. ओके. एवढं सोपं आहे ते. आणि म्हणूनच सांगतात की कर्म चांगलं करा. कर्म चांगलं करा. कर्म म्हणजे आपलं संपूर्ण भगवद्गीता एका श्लोकाच्या भोवती फिरते. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. कर्मच तुमचं अस्तित्व आहे. जर आत्मा अमर आहे तर मग प्रत्येक वेळी मी कोण हा प्रश्न नव्याने का जन्मतो? निसर्ग हा अत्यंत ताकदवान आहे. निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीत रचना आहे. ज्यावेळी मानवी आयुष्य संपतं त्याच्यानंतर तो जीव बाहेर पडतो, पुढचं शरीर शोधतो किंवा पुढचे आईवडील शोधून त्या ठिकाणी तो जन्म घेतो. मधल्या काळात ईश्वराने त्याला बरंच ज्ञान दिलेलं असतं की तू या जन्मात काय काय चूक केल्या, तो पण ते मान्य करतो. त्या चुकाचं परिवार्जन मी पुढच्या जन्मात करेल, हे सगळं तो जीव बोलत असतो. त्या काळात संवाद असतो तो ईश्वरासोबत किंवा त्या यंत्रणेसोबत. पण तो
पुन्हा आईच्या गर्भात येतो आणि ईश्वराने इथे विस्मरण शक्ती दिलेली आहे की तो सगळा विसरून जातो. आणि जेव्हा बालक बाहेर येतो तेव्हा तो हेच म्हणत येतो, कोहम कोहम, मी कोण आहे, मी कोण आहे. तो सगळं विसरलेला असतो. किंवा कधी कधी अगदी जे छोटे बालक असतात त्यांना छोट्या गोष्टी लक्षात असतात, तशा त्या म्हणजे काही मुलं विशिष्ट वेळी रडतात, काही मुलांना जन्मतः वेगवेगळ्या सवयी असतात, त्या त्यांच्या पुनर्जन्माशी संबंधित असतात, परंतु ते बहुतांश विसरलेले असतात किंवा बोलायला लागेपर्यंत बहुतांश विसरून जातात. ती निसर्गाची रचना आहे. कारण ते जर सगळ्यात लक्षात ठेवलं तर माणसं वेडी होती. बरोबर. याच जन्माचे सुखदुःख पचवण्याचं सामर्थ्य माणसात नाहीये. मागच्या जन्माचं कुठून पचवतील. अगदी अगदी. पुनर्जन्माच्या प्रवासात आत्मा कधी स्वतःची ओळख विसरत नाही का? नेहमीच विसरतो ना. नवीन जन्म आला की मागच्या जन्माची ओळख विसरतो आणि तो विसरतो म्हणून आयुष्य जगू शकतो. आत्मा शरीर सोडतो. म्हणजे इथे ना नचिकेत यम संवाद हा एक प्रकार आहे. नचिकेत अर्थात नचिकेतचे वडील यज्ञ याग करत असतात. त्या यज्ञामध्ये नचिकेतचे वडील काय करतात की मरतुकड्या गायी दान करतात. मग ते नचिकेतला काही आवडत नाही. तो म्हणतो, बाबा हे काय दान देत आहे, चांगल्या गायी दान द्या. त्याचे वडील दुर्लक्ष करतात. ते खूप मोठे राजे असतात. मग नचिकेत त्यांना विचारतो, तुम्ही मला कुणाला देताय? ते दुर्लक्ष करतात. हा पुन्हा विचारतो. मग जसं रागारागात आपण एखादं वाक्य बोलतो तसं ते राजा म्हणतात, जा तुला दिलं यमाला. नचिकेत उठतो, सरळ यमाच्या दारी जाऊन बसतो. 3 दिवस तो यमाच्या दारात बाहेर उपाशी पाणी नाही तसा बसलेला असतो. मग यमराज बाहेर येतात. 3 दिवसांनी ते कुठेतरी गेलेले असतात. मग त्याला थोडंसं समजवून प्रयत्न करतात त्याने परत जावं. मग लालच देतात, तुला हे देतो, राज्य देतो, आयुष्य देतो, हे देतो, ते देतो, सगळ्या भौतिक गोष्टी सांगतात. नचिकेत म्हणतो, मला यातलं काहीच नको, मला आत्म्याचं खरं स्वरूप सांगा. कारण ते समजणंच जे नश्वर आहे ते मला जाणून घ्यायचं आहे. आणि तो एवढासा मुलगा यमासमोर उभं राहून बोलतोय की मला आत्म्याचं स्वरूप सांगा. त्यासाठी तो यम सदनात जाऊन उभा आहे. तरी सुद्धा आत्म्याचं स्वरूप कळणं कठीण आहे. अर्थात नचिकेत जाणून घेतो, तेच वर तो घेतो यमाकडून, पण आत्म्याचं स्वरूप हे इतकं कठीण आहे. आणि आत्माच अमर आहे. मानवी शरीर नश्वर आहे. मानवी अनेक गोष्टी नश्वर आहे. तुमचा पैसा, तुमची प्रसिद्धी, आदल्या क्षणापर्यंत एखादा माणूस असतो, त्याचं नाव असतं, नंतर तो बॉडी होतो. अगदी. मग त्याच्यानंतर ती आत्माच असते की जी पुढे जाते. या जन्मातलं कर्म सोबत घेऊन जाते. आणि ते नचिकेत यम संवाद जर आपण पाहिला तर त्याच्यात आपल्याला सगळ्या गोष्टी खूप छान स्वच्छ स्पष्ट होतात. उपनिषदात दिलेलं आहे आपल्या. आत्मा एखाद्या प्राण्याच्या रूपात परत येतो ही संकल्पना खरी मानायची का? 100%. कारण आपल्या ग्रंथांमध्ये ती सुद्धा कथा आहे. राजा भरत अत्यंत उत्तम राजा असतो. मग काय होतं ना की तो राज्य करतो, नाव त्याचं चांगलं असतं. मग त्याला असं विशिष्ट वयात अध्यात्माची ओढ लागते. मग तो राज्य सोडून वनात जाऊन ध्यानधारणा साधना करतो. सगळं सोडून देतो, कशातच आसक्ती ठेवत नाही. मग एक दिवस सकाळी जेव्हा तो पूजा करून उठतो तेव्हा त्याला एक छोटंसं हरणाचं पिल्लू दिसतं. मग तो त्या हरणाच्या पिल्लूची काळजी घेतो, त्याला खाऊ पिऊ घालतो, त्याला मोठं करतो. असं करत करत राजा भरत याची त्या हरणाशी आसक्ती तयार होते. कारण रोजच्या याच्यात प्रेम वाढत जातं, ते नैसर्गिक असतं. मग ज्या वेळी राजा भरत मृत्युमुखी पडत असतो त्याच्या समोर त्याची आसक्ती म्हणून ते हरिण असतं. पुढचा जन्म त्याला हरणाचा घ्यावा लागतो. मग त्या जन्मात त्याचं नाव आहे जड भरत. मग ते असतात मुळात तपस्वी. मग ते जड भरत ऋषीमुनींच्या सोबतच राहतात. ती शिक्षा पूर्ण करतात किंवा त्या आसक्तीचा प्रभाव पूर्ण करतात आणि त्याच्या पुढच्या जन्मात पुन्हा ऋषी म्हणून जन्माला येतात. तर हे सगळं होण्याची शक्यता आहे. मृत्यूच्या शेवटच्या क्षणाला तुम्हाला नेमकं कसली आसक्ती आहे. आसक्तीविहीन मृत्यू जेव्हा तुम्ही जगता तेव्हा खऱ्या अर्थाने उत्तम आयुष्य जगलेले असतात. आणि शेवटच्या क्षणाला आसक्ती निर्माण झाली
तर अगदी हरणाचा जन्म घ्यावा लागतो आणि ते आपल्या ग्रंथात दाखलासह आहे. किती सुंदर. येस. पुनर्जन्म सिद्ध करण्यासाठी विज्ञानाला अजूनही पुरावे का मिळाले नाहीत? कसं असतं ना की विज्ञानाने पहिले हे नाकारलंय. झोपलेल्याला उठवता येतं. तुम्ही जर हे ठरवून टाकलं की पुनर्जन्म नाहीच, जर तुम्ही प्रश्न निर्माण केला की पुनर्जन्म आहे की नाही, चला आपण बघू. जसं विज्ञानाचं मुख्य आत्माच आहे की एखाद्या गोष्टीकडे तटस्थपणे पाहणं, तिचा अभ्यास करणं आणि स्टॅटिस्टिक जोडणं, हा विज्ञानाचा आत्मा आहे. पुनर्जन्माच्या बाबतीत असं झालेलं आहे की ते नाहीच हे त्यांनी अगोदरच ठरवलं आणि त्यामुळे ते फार तिथे संशोधन करू शकत नाही. त्यातल्या त्यात विदेशातील काही संशोधकांनी संशोधन केलेले आहेत. बऱ्यापैकी एका ग्रंथात काहीतरी 5000 पत्रिकांचा म्हणजे व्यक्तींचा इतिहास सुद्धा नोंद आहे की ज्यांचा पुनर्जन्म झालेला आहे. परंतु त्याला ज्या प्रमाणात संशोधन व्हायला हवं त्या प्रमाणात ते झालं नाही. आपण आपल्या पद्धतीने आता वैज्ञानिक पद्धतीने संशोधनाचा प्रयत्न करीत आहोत आपल्या संस्थेत. आपल्या संस्थेचे सगळे कार्यकारी अधिकारी, अभ्यासक हे सगळे त्या दृष्टीने कार्याला देखील लागलेले आहे की मुळात कसं होतं ना की मानवी आयुष्यात पुनर्जन्माच्या सत्यता ह्या मुळातच खूप कमी असतात की जे आपण ओळखू शकतो. अनेकांना विस्मरण झालेलं असतं कारण बालक गर्भात असतो तेव्हा ईश्वर ते विस्मरण करून टाकतं. त्यातून ज्यांना स्मरण राहिलं त्यांचं त्यांना भेटणं, व्हेरीफाय करणं, त्यांनी ते जे रेफरन्स देत आहेत ते जाऊन चेक करणं, हे सगळं खूप कठीण, वेळ खाऊ आणि प्रचंड खर्चाचं काम आहे. त्यामुळे आपण ते करीत आहोत कारण आपल्याला विश्वास आहे की पुनर्जन्म हे सत्य आहे, कारण आपल्या ग्रंथांमध्ये अनेक दाखले आहेत. त्यामुळे आपल्याला विश्वास आहे. म्हणजे इव्हन रामाचा पुनर्जन्म श्रीकृष्ण, मग रामाने त्याच्या राम जन्मात बालीला मारलं म्हणून श्रीकृष्णाचा मृत्यू त्या पद्धतीने झाला. सांगू गोष्ट? प्लीज प्लीज मॅम प्लीज. बरं बरं. भगवान राम जेव्हा सुग्रीवला मदत करायला जातात तेव्हा बालीला मारायचं असतं आणि बालीला वर मिळालेला असतो की तू ज्याच्याशी युद्ध करशील त्याची अर्धी शक्ती तुला मिळेल. म्हणून मग भगवान राम लपून बाणाने त्याला मारतात. मग रामाचा पुढचा जन्म म्हणजे श्रीकृष्ण की जे आपल्याला माहिती आहे. तर पुनर्जन्मातले कर्म भगवानांनाही चुकत नाही, आपण तर माणसं आहोत. बरोबर. मग तो जो बाली आहे तो पुढच्या जन्मात एक आदिवासी म्हणून मथुरेत जन्म घेतो आणि त्याच्या बाण श्रीकृष्णाच्या अंगठ्याला लागतं आणि श्रीकृष्ण मृत्युमुखी पडतो. आपण महाभारत वाचली आहे. श्रीकृष्ण असा होता का की कुठून तरी एक बाण आला आणि मृत्यू होऊ शकतं? हे मुळातच अशक्य आहे. परंतु त्याला तो शाप होता. मग तो धावत पळत पारधी येतो, त्याच्या हातून चुकून बाण आलेला असतो. तो म्हणतो श्रीकृष्णा मी काय करून बसलो? श्रीकृष्ण म्हणतं काहीच करून नाही बसला, तुम्ही गेल्या जन्मात बाली होतात आणि तेव्हा मी जे केलं होतं त्याची शिक्षा मला मिळाली. आता इथे कर्म पूर्ण झाले, तुझे पण आणि माझे पण. त्यामुळे तू काही वाईट वाटून घेऊ नकोस. म्हणजे श्रीकृष्ण भगवंतच जन्मापासून तर मृत्यूच्या शेवटच्या क्षणी पण जगण्याचं तत्वज्ञान देऊन जातात. होय, किती मोठं म्हणायला पाहिजे ते. ओके. सहज गोष्टींमधून आपल्या कथांमधून एवढ्या गोष्टी कळतात ना की जे आपण विचारही केलेल्या नसतात. आणि फक्त कसं आपलं चुकतं कुठे की आपण ते फॉलो करत नाही, वाचत नाही. आणि आधुनिकतेमुळे आपण जरा वेगळ्याच दिशेला भरकटत चाललोय, त्यामुळे मग आपलंच आपण नुकसान करून घेतो. पुढचं मला असं विचारायचं आहे की DNA, आजकाल जे आपण सांगतो DNA आणि जनुकशास्त्रात पुनर्जन्माचे ठसे दिसू शकतात का? DNA मध्ये शक्यता कमी आहे कारण ते बॉडीशी रिलेटेड आहे आणि बॉडी म्हणजे शरीर हे या जन्माचं या जन्मात असतं. ते या जन्मात वापरायला मिळालेलं वस्त्र. मग त्यामुळे त्याच्यात आत्म्याचे ठसे नाही दिसणार. किंबहुना आत्म्याचे ठसे विज्ञान शोधून शोधून थकलंय. आत्मा आहे ते नाकारू शकत नाहीये.
विज्ञान नाकारूच शकत नाही. भरपूर प्रयोग झाले, वेगवेगळे चित्रविचित्र प्रयोग झाले, पण ते ना नाकारू शकते ना सिद्ध करू शकते. मग अनेक वेळा आम्ही सिद्ध करू शकलो नाही म्हणून आत्मा खोटा असे सुद्धा कन्सेप्ट येतात. पण तुमच्या मर्यादा म्हणजे आत्मा खोटा असं नाही. ही तुमची मर्यादा झाली, ही विज्ञानाची मर्यादा झाली. प्रत्येक शास्त्राला मर्यादा असते ना, तर ती त्यांची मर्यादा झाली. परंतु आत्मा तर आहेच. त्या आत्माच सिद्ध होत नाहीये तर DNA मधून कुठून येईल? कारण विज्ञान अजून कितीही पुढाकार आहोत असं सांगत असलं तरी जिथे आपलं अध्यात्म होतं त्या तिथपर्यंत विज्ञान पोहोचू शकलेलं नाही, किंवा विज्ञान जिथे संपतं तिथे आपलं अध्यात्म सुरू होतं. येस, एक्झॅक्टली. पुनर्जन्म हा दैवी न्याय व्यवस्थेचा भाग आहे का, की आत्म्याची स्वतःची प्रगती? आत्म्याची प्रगती होऊ शकते जर तो आत्मा तेवढा सकारात्मक असेल तर. ओके. एखाद्या आत्म्याने ठरवलं की हो मला छान डेव्हलप होत जायचं आहे, तसं तो या जन्मातून पुढच्या जन्मात, पुढच्या जन्मातून पुढच्या जन्मात असं समृद्ध होऊ शकतो. पण त्याने तसं नाही ठरवलं तर तो होऊ नाही शकत. जसं मानवी एका आयुष्यात सुद्धा होतं. आणि दैवी न्याय आहेच. आजपर्यंत आंब्याच्या झाडाला पेरू आला का? नाही. बघा कसं होतं ना की देवाने ज्या व्यवस्था केलेल्या आहे, जिला आपण निसर्ग शब्द एक सोपा शब्द वापरतो कारण आपल्याला देव नाकारायचं, म्हणजे ज्यांना देव नाकारायचा असतो, तसंच तुमचे जे कर्म असतात त्यालाच अनुसरून तीच फळं तुम्हाला प्राप्त होतात. याच्यासाठी ईश्वराच्या स्वतःच्या खूप मोठ्या यंत्रणा आहेत. त्या कशा आहेत माहिती नाही, पण त्यांच्याकडे प्रत्येक क्षणाची नोंद असते. चांगल्या वाईट गोष्टींची नोंद असते, तुम्ही केलेल्या प्रत्येक कार्याची नोंद असते. त्यासाठी त्यांच्याकडे टीम असेल. आजच्या भाषेत आपण जे म्हणतो की आम्ही आधुनिक कॉम्प्युटर शोधले, त्याच्यापेक्षा आधुनिक कॉम्प्युटर असेल. आपण आपल्या टीमला काम सांगतो की हे असं काम कर, मग 2 दिवसांनी कळतं की त्याच्याकडून काहीतरी चूक झाली, मग ते येऊन सांगतात सॉरी सॉरी सॉरी, हे असं होऊन गेलं, ते तसं होऊन गेलं. या ईश्वरी कार्यात असं कधीच होत नाही. म्हणजे पेरूच्या झाडाला एकही आंब्याचं पान पण येत नाही, काडी पण येत नाही, त्यांचा स्टाफ चुका करत नाही. बरोबर, खरंच त्यांचा स्टाफ चुका करत नाही. तर ही सगळी निसर्गाची यंत्रणा आहे, ती कर्माला लागू आहे. ज्या गोष्टी आपल्याला दिसतात, नाकारता येत नाही, ते विज्ञान मान्य करतं. आणि ज्या दिसत नाही, ओळखता येत नाही, त्या मान्य करतं. प्रत्येक जन्मात आत्मा आपली प्रगती मोजतो कोणत्या निकषावर? मोजूच शकत नाही ना. तो मोजणार कसा आहे? हे आपण गृहीतकच चुकीचं मानतोय की आत्मा प्रगती मोजतो. तो प्रगतीकडे जातोय की अधोगतीकडे जातोय, तो काय करतो आहे, तर ते मोजतात. त्याला येणार नाही, ईश्वराला येईल, किंवा आपण जे यम सांगतो त्यांना येईल. आत्म्याला नाही मोजता येणार. आत्मा स्वतःला समृद्ध करू शकतो. मागचे जे त्याचे संचित कर्म असतात त्या कर्मामध्ये चांगले कर्माची भर टाकू शकतो की ज्याच्याने त्याचा पुढचा प्रवास चांगला होईल. आपल्याकडे ना गैरसमज खूप लवकर पसरतात. असेही गैरसमज आहे की तुम्हाला त्या कढईमध्ये उकळल्या, आत्म्याला कढईत कुठून टाकणार आहे? बरोबर. जो दिसतच नाही, ज्याचं अस्तित्वच नाही. बरोबर. ज्याचं अस्तित्व आहे पण ते त्याला कढईत नाही टाकलं जाणार. त्याला जी फळं मिळतात ती कर्मातून कर्मातून कर्म अशी ती फळं आहेत. त्यामुळे ते एक गैरसमज आहे. त्याला फक्त एकच संधी असते. तुमचा हक्क हा फक्त कर्मावर आहे, जसं श्रीकृष्ण सांगून गेले की तुझा हक्क तुझ्या कर्मावर आहे. बाकीच्या गोष्टी तू काही पाहू नको. चांगलं काय वाईट काय, तू तुझ्या गुरुजनांना मारतोय, तुझ्या नातेवाईकांना मारतोय, या गोष्टीवर तुझा अधिकारच नाही आहे. तुझा अधिकार तुझ्या कर्मावर आहे, त्यांच्या फळावर देखील नाही. आणि ही गोष्ट जर आजची पिढी शिकली ना तर आयुष्यातले 80% प्रश्न गायब होतात. तुम्ही तुमचा अभ्यास करा, जे रिझल्ट यायचं ते येतील. ते आई वडिलांनी सुद्धा त्याच पद्धतीने स्वीकारायला हवं. मला सांगा, तुम्हाला 12वीला किती टक्के मिळाले होते? 82.
त्याच्याने काही फरक पडला जर तेव्हा नाही. 80 किंवा 84 असते तर नाही. तुमच्या आयुष्याची दिशा त्याच्याने बदलली. तेव्हा तर तसंच वाटत होतं की ह्या टक्क्यांवरच आपलं आयुष्य आहे हे बिंबवलं जातं. तसाच तो एक प्रकार आहे, त्यात सत्य नाही. आत्मा चुकीच्या जन्मात अडकतो का, की प्रत्येक जन्माचा उद्देश ठरलेलंच असतं? मागच्या जन्मात चुकीचे कर्म केले की या जन्मात चुकीच्या जन्मात अडकणार आहे. कर्मानुसार जन्म ठरतं. कर्म चुकले की जन्म चुकतं. कर्म चांगले झाले की जन्म चांगलं होतं. आताच आपण पाहिलं की ऋषी सुद्धा हरणाच्या जन्मात आले होते. बरोबर. कारण इतकीशी आसक्ती निर्माण झाली होती. अगदीच. तर ते निसर्गाच्या यंत्रणा सगळ्या ॲटो यंत्रणा आहे. आपण मम म्हणावं, आपले कर्म उत्तम करावे. आपल्याला ईश्वरांनी काहीतरी कार्य दिलेलं असतं, कळत नाही. म्हणजे जेव्हा मी गीता आणि राशी भविष्य ही सिरियल टाकली, मला स्वतःला कळलं नाही की मी हे कुठून काढलं. कारण हा विषय आजपर्यंत कुठेच नव्हता. तो कुठून आला मला कळलं नाही, सत्य सांगायचं तर. मी काही असं घेऊन बसली नव्हती की आज आपण गीता, भगवद्गीता आणि राशी यांचा अभ्यास करू. कधीच घेऊन नाही बसले. ते ईश्वराची काहीतरी ॲटो यंत्रणा असते. ते आपल्याला मार्गदर्शन करतात. आपलं काम काय की आलं ना, सुचलं ना, थॉट आले, विचार मनातून निर्माण होतात. मनाचा कारक चंद्र आहे. त्या चंद्राला मार्गदर्शन ईश्वराकडून असतं. मग ते मिळाले, आपण आपलं कार्य करायचं. फक्त कर्म करणं एवढाच आपला अधिकार आहे. त्याच्या पलीकडे आपला काहीच अधिकार नाही. पुनर्जन्म थांबवून मोक्ष मिळवण्याची खरी प्रक्रिया कशी आहे? खूप कठीण प्रश्न आहे. हा प्रश्न लोक जन्मानुजन्म पत्रिकेत आपल्या त्यासाठी 4 ग्रह आहेत. शनी, गुरु, चंद्र आणि केतू. केतू हा अध्यात्माचा कारक आहे. चंद्र हा मनाचा कारक आहे. गुरु हा ज्ञानाचा कारक आहे आणि शनी हा चिकाटीचा कारक आहे. हे 4 ग्रह जर आपल्या पत्रिकेत शुभ राशीत एकमेकांसोबत शुभयोगांमध्ये असले तर अध्यात्माकडे एक ठाम वाटचाल सुरू होते. म्हणजे आपले अगोदरचे ऋषीमुनी, स्वामी विवेकानंदांची पत्रिका, अशा अनेकांच्या पत्रिका किंवा ज्यांनी आध्यात्मिक क्षेत्रात चांगलं चांगलं कार्य केलंय, ज्यांच्या पत्रिका मला बघायला मिळाल्या, त्या पत्रिकांमध्ये हे 4 ग्रह एकमेकांशी 9 पंचम, 3 11 योग, 4 8 12 स्थान आणि 4 8 12 राशी. म्हणजे 4 8 12 राशी म्हणजे कर्क, वृश्चिक, मीन. मग स्थानांमध्ये वेगळ्या राशी असू शकतात. तर ह्या सगळ्यांचा जेव्हा संबंध जमतो तेव्हा ती पत्रिका मोक्षाकडे जाणारी असतात. काही पत्रिका दाखवतात की हे शेवटचं आयुष्य आहे, हे शेवटचं आयुष्य म्हणजे नंतर मोक्ष चढतात. तर तसं सुद्धा तिथे इंडिकेट होतं. तिथे व्यय स्थान त्या पद्धतीने 4 8 12चं कनेक्टेड असतं आणि या 4 ग्रहांशी आणि या 3 राशींशी. तर तिथे ते दिसतं. आणि मग तुम्ही आयुष्य किती समृद्धपणे जगता, किती छान कर्तव्य करता, आपली जबाबदाऱ्या कशा पूर्ण करतात, आयुष्यात कुणाशी वाईट न बोलणं, वाईट न वागणं, आपल्यामुळे कोणी दुखावला न जाणं, अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही कशा सांभाळता त्याच्यावर तुमच्या मोक्षाची दिशा ठरते. येस. पुढचं मला हे जाणून घ्यायचं आहे की मृत्यूपूर्वी माणसाला कधी आपल्या पुढच्या जन्माची झलक मिळते का? पुढच्या जन्माची नाही मिळत. पुढच्या जन्मात कधीतरी मागच्या जन्माची झलक मिळते, परंतु पुढच्या जन्माची मिळत नाही. हा मृत्यूपूर्वीचा काही एक काळ असतो, तो मोजता येत नाही, इतका सूक्ष्म काळ असतो. त्या काळात तुमच्या आयुष्याचं चित्र तुमच्या डोळ्यांसमोर फिरून जातं आणि तेव्हा तुम्हाला कळून जातं की या आयुष्यात तुम्ही काय काय केलेलं आहे, काय काय तुमचा आत्मा पुढे घेऊन जाणार आहे. म्हणजे मृत्यू होताना सुद्धा कुठून होतो हा एक विषय येतो. महामृत्युंजय मंत्र आपण सगळ्यांनी ऐकलेला आहे. त्याच्यात जे शब्द आहे त्या शब्दाचा अर्थ मी एक वेगळा सांगते तुम्हाला. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम्. हा, एक यातला जो पुष्टिवर्धनम हा शब्द आहे, या शब्दावर कधी विचार केलाय? नाही. तर हा जो पुष्टिवर्धनम म्हणजे फुलं वाहा असं नाही. जो माणसाचा शेवटचा क्षण असतो त्या क्षणाला त्याचा जो वास सुटतो
तो वास त्याच्या या जन्माचं सगळं स्वरूप सांगत असतं. अरे बापरे. म्हणजे जे संथारा वगैरे घेतात तिथे माणसंच नसतात आजूबाजूला, सगळं प्रायव्हसी असते किंवा हे असतं, तिथे हा वास जास्त स्पष्टपणे दिसतो, जाणवतो. इतर ठिकाणी पण जाणवतो पण आपलं लक्ष नसतं. माणसाच्या मृत्यूच्या शेवटच्या क्षणाला जो वास येतो तो हा पुष्टिवर्धनम आहे. ओके ओके. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव वंदनानं मृत्योर्मुक्षी मामृता. बरोबर. तर हा संबंध तिथला आहे. ओके. ते इतकं खोल आहे. कधी कधी काय होतं ना की आपण सुद्धा आज डिस्टर्ब होतो, माणूस आहोत ना, तर ते पुष्टिवर्धनम. ओके. ते तसं आहे. पुनर्जन्म फक्त मानवांमध्ये होतो की एकाच आत्म्याचे अनेक अवतार एकाच काळात जन्माला येऊ शकतात? आत्मा एकच असतो, त्यामुळे तो एका वेळी एकच जन्म घेऊ शकतो. कधी माणूस होईल, कधी हरिण होईल, किंवा कधी कोणताही प्राणी होऊ शकतो. वेगवेगळे कावळे झालेले आपण कथांमध्ये वाचतो किंवा अनेक जन्म पाहतो. पण एका वेळी त्याचा एकच जन्म, त्याचं प्रतिरूप नसतं, क्लोन नसतात किंवा अनेक रूप नसतात. म्हणजे असं माझ्या वाचनात किंवा पाहण्यात नाही आलंय. ओके. प्रसिद्ध संत, अवतार, देवता यांचा पुनर्जन्म कधी कुठे झाला आहे का, आणि हे ओळखता येतं का? हो, आताच आपण देवांचेच पुनर्जन्म पाहिले, ऋषीमुनींचेच पाहिले. त्यामुळे ते पुनर्जन्म जेव्हा ईश्वरांचे असतात. पण गंमत काय ना की ईश्वर काय करतो, माया निर्माण करतो. श्रीकृष्ण जेव्हा श्रीकृष्ण म्हणून जन्माला येतो तेव्हा तो आईच्या हातचा मार यासाठी खातो की त्याला हे स्पष्ट करायचं असतं, मी पण तुमच्याच सारखा. ते कुणाला ओळखू येऊ नये अशी ही ईश्वराचीच इच्छा असते. किंवा भगवान राम जरी म्हटलं तरी अनेक वेळ असं असतं की ते त्यांचं देवत्व वापरून त्या प्रश्नांना सोडवू शकत होते. मूल असं उभं करून देऊ शकत होते, त्यांच्यात ते सामर्थ्य होतं. पण मी सुद्धा तुमच्यातीलच एक, हे त्यांनाच सिद्ध करायचं असतं. कारण ते जेव्हा पृथ्वी तलावर येतात तेव्हा तुमच्याजवळ जेवढी ताकद आहे तेवढी ताकद वापरून, तुमचं कौशल्य वापरून मानवी आयुष्य सुखद करण्याचं सामर्थ्य तुमच्यात आहे, हे त्यांना मानवाला आपल्याला शिकवायचं आहे. रामायणातून हेच आपल्याला शिकवण्यात आलं, महाभारतातून हेच शिकवण्यात आलं. आज आपण म्हणतो, पण तेव्हा भगवान श्रीकृष्णाला कोणी भगवान नव्हते म्हणत. त्याला सामान्य म्हणूनच दुर्योधनही वागवतो किंवा सर्वच वागवतात. आज आपण भगवान श्रीकृष्ण म्हणतो. त्यांनी ती माया केलेली असते की ओळखायलाच येऊ नये. ही पण ईश्वरांची माया आहे. येस. म्हणून घरात आलेल्या प्रत्येक बाळामध्ये आपण कृष्ण शोधतो. मग ती कन्या असू दे किंवा मुलगा असू दे. बरोबर. पुनर्जन्मात अपूर्ण प्रेमकथा किंवा वैर परत येतात का? हिंदी फिल्म स्टोरी भरपूर हिंदी पिक्चर आहेत, ते पहा. कसं होतं ना, एक आसक्ती जी राहिलेली असते मानवी आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर, जी आसक्ती राहते ती पुन्हा जन्म घेते. आताच माझं जे हे पुनर्जन्माचं संशोधन सुरू आहे त्याच्यात एका मुलीचं पूर्ण तिने मला मागचंही सांगितलं की ती मागच्या जन्मात कोण होती. तेव्हा तिला 8 भाऊ होते. मग तिचा तेव्हा प्रेम अपयशी ठरलं. त्या दोघांना त्या काळात मारण्यात आलं तिच्या 8 भावांकडनं. तर या जन्मात ते आलेले आहे. त्या 8 पैकी तिला 6 भाऊ भेटले, पण मग सगळे काही सख्खे भाऊ नाहीये. 2 मामांचे भाऊ आहे, 1 काकांचा आहे. आणि ते सगळे जे भाऊ आहे ना, त्यांनी मागच्या जन्मात हिला मारलेलं आहे. तर आज ते सगळं हिचं पूर्ण ऐकतात किंवा हिच्या सगळ्या गोष्टी पूर्ण करतात. कुठेतरी त्यांनाही ते फिलिंग असेल किंवा ईश्वराची सुद्धा दिशा असेल, व्हॉट एव्हर. ते सगळे 6 भाऊ तर मला दिसत आहे म्हणे, 2 अजून दिसले नाही. आणि ज्याच्यामुळे हिची हत्या झाली होती तो अजून तिला सापडला नाही. ती शोधते, पण अजून त्याच्यावर माझं संशोधन आमच्या संस्थेत आता होईल. ती बोलली म्हणून आम्ही मानणार नाही.
आम्ही आता रितसर त्याचं संशोधन करू, तिच्याकडनं सगळे पेपर मागवलेले आहेत, सगळ्यांच्या बायोडेटा कलेक्ट करू, मग ती मागच्या जन्माच्या ज्या ज्या गोष्टी सांगते त्या कलेक्ट करू, मग त्या जागेवर आमचे संस्थेचे कार्यकारी अधिकारी जातील, ते चेक करतील, सगळ्या साक्षी आणतील तिथून, म्हणजे सिनियर टीम आहे, मार्गदर्शक टीम, त्यांच्या टेबलवर जाईल, मग ते त्याला ठरवतील. पण हे सगळं असं आहे, म्हणजे हिंदी फिल्म तर आहेच, पण ही जी आता मी पुनर्जन्मावर संशोधन सुरू केलं त्याच्यात आलेला हा एक आत्ताचा विभाग आहे लेटेस्ट. ओके. तिने अजून काही सांगितलं, तिला मागच्या जन्मी ज्या खुणा होत्या की ती मारताना जे तिला जाळलं होतं दोघांना, तर जे जे डाग होते ते डाग तिला आताही आहे. अरे बापरे. आणि तिने अजून एक गोष्ट सांगितलं की एका भावाने जाळताना त्याच्या हातावरही थोडंसं पडलं होतं, तर त्याच्या हातही जळाला होता, तर त्याच्याही हातावर आज डाग आहे. अरे बापरे. असं ती सांगते. तर आता हे आपण व्हेरीफाय करणार आहोत. खूप वास्ट आहे आणि खूप गूढ रहस्य आहे. आत्मा लिंग बदलून परततो का आणि त्यामुळं व्यक्तिमत्वात वेगळे पण येतं का? लिंग बदलतं, पुन्हा श्रीखंडी. कारण पितामह भीष्मांनी अंबिका अंबालिका त्यांना आणलेलं असतं, मग ते लग्न होत नाही, मग ती शाप देऊन मरते आणि श्रीखंडी स्वरूपात जन्माला येते. म्हणजे जी स्त्रीलिंगी होती तिच्यावरून नपुंसकलिंगी होते, तर लिंग बदलल्या जातं, वेगळेपणही येतं. म्हणजे जेव्हा तुमचं लिंग बदलतं तेव्हा एकंदरीतच बॉडी बदलते. श्रीखंडी हा आपल्या समोरचं ठाम उदाहरण आहे. हो, अगदीच. पुनर्जन्म ही खरी टाइम ट्रॅव्हल आहे का? टाइम ट्रॅव्हल आहे, फक्त गंमत आहे या टाइम ट्रॅव्हलमध्ये. आपण सगळे खेळणे आहोत, आपल्याला मागच्या जन्माचं काही आठवत नाही, या जन्माचंही खूप काही आठवतं असं नाही. आपण किती दावे केले तरी पुढच्या जन्मात आपण जाणार आहोत, आपण टाईममध्ये प्रवास करणार आहोत. आणि याचं टाईम ट्रॅव्हल आहोतचं एक गंमत सांगते. अनेक लोकांना असं अचानक इंडिकेट होतं, एखादी घटना घडणार असते तेव्हा त्यांना कळतं की अरे ही घटना तर अगोदर होऊन गेली. अनेकांना होता हा विषय, कारण टाइम ट्रॅव्हलचं किंचितचं गणित चुकलं ना की मग ते इंडिकेट होऊन जातं. टाइम ट्रॅव्हल आहेच, फक्त आपण तिथपर्यंत पोहोचू शकलो नाही आणि विज्ञानही काही संशोधन करू शकलं नाही. या विज्ञानाच्या मर्यादा आहेत. तर मॅम, पुनर्जन्म मला असं वाटते हा तुमचा पहिलाच पॉडकास्ट असेल या विषयावर. तुम्ही इतकं सखोलपणे आम्हाला गप्पा संवाद साधलाय. पुनर्जन्म या विषयावरच पहिला पॉडकास्ट आहे की मोना पुनर्जन्म हा विषय सुद्धा असाच आला. काय झालं ना, त्या दिवशी क्वांटम फिजिक्सचा मी जेव्हा व्हिडिओ टाकला मध्ये, कारण की क्वांटम फिजिक्समध्ये ज्या संकल्पना आल्या त्या आपल्या वेदांमध्ये अगोदरच होत्या. म्हणजे भिंत क्रॉस करणं हे शक्य नाही असं विज्ञान सांगत होतं आणि आपलं वेद सांगत होतं भिंतीतून आरपार जाता येतं. म्हणजे अशा ज्या गोष्टी आता क्वांटम फिजिक्सने सिद्ध करून मांडल्या, किंबहुना त्यांना 2022चं अवॉर्ड सुद्धा मिळालं क्वांटम फिजिक्सवर. तर त्याचा अभ्यास करताना अचानक मला एक दिवस पुनर्जन्म हा विषय जाणवला की असा आपण विषय देऊ शकतो का. मग आमच्या संस्थेत बरीच मोठी टीम आहे, मग मी ग्रुपवर टाकला तर त्याला खूप जोरात प्रतिसाद आला की हो आपण सगळे मिळून संशोधन करू. मग आम्ही लगेच कामाला लागलो, त्याचे व्हिडिओ बनवले, गुगल फॉर्म बनवले, ते अपलोड केले, शेअर केले. त्यामुळे त्याचा आता जस्ट आम्ही अबक पासून काम सुरू केलंय असं समजा, 1, 2, 3. ते काम किती होईल माहिती नाही, संशोधनातून काय निष्कर्ष निघेल माहिती नाही. मी ठरवलंय की आपण या दिशेलाही वाकू नये, या दिशेलाही वाकू नये. प्रत्येक वेळी आपण तटस्थ अभ्यास करू शकलो पाहिजे. जर आपण जसं विज्ञानाने ठरवलं पुनर्जन्म नाही, तसं जर आपण हे ठरवलं पुनर्जन्म आहे आणि संशोधन केलं तर त्या संशोधनाला अर्थ नाही. एक तटस्थ वृत्तीने स्टॅटिस्टिक अभ्यास करणं ही माझी इच्छा आहे. आणि कदाचित ईश्वर आशीर्वाद देतील तर ते काम पुढे नक्कीच होईल मॅम. कारण तुमचं संशोधन, तुमचा अभ्यास, तुमचा अनुभव हे सगळंच खूप दांडगं आहे. आणि मला असं वाटतं तुमच्यासारखी माणसं आहेत म्हणून समाजात काहीतरी बॅलन्स आहे, नाही तर मग सगळं गणितच चुकली असती आपली. आणि खूप खूप मनापासून धन्यवाद
म्हणते मॅम तुम्ही आलात फोनवर आणि माझं इतकं छोटं चॅनल आहे, सुरुवात आहे माझी, तरी तुम्ही आलात, त्यामुळे खरंच लहान खूप मोठं मनापासून असं thank you. काही नसतं. नाही पण मोठी माणसं विचार करतात ना, छोट्या चॅनलला आपण कसं जायचं, ज्याचे स्वतःचे एवढे मोठे युट्यूबर्स असताना, सबस्क्रायबर्स असताना कोण का जाईल, पण तुम्ही आलात, खरंच खूप. नाही, मी सगळीकडे जाते, जे प्रेमाने बोलवतात तिथे जाते. हम्म. म्हणजे 250 सबस्क्रायबर असलेल्या चॅनलवर हे गेलेली आहे. अच्छा. प्रश्न तो नाही की तुमच्याकडे सबस्क्रायबर किती आहे, तुमचं इच्छाशक्ती कशी आहे, तुम्ही किती सकारात्मक आहात, तुम्ही किती चांगलं काम करू इच्छित आहे. आणि ईश्वराने आपल्याला दिलंय ना हे काम, नेमलंय ना, तर पाहूच नाही की सबस्क्रायबर किती आहे, आपलं काम करावं. नाही पण मी हा विचार केला होता, मला अजिबात खात्री वाटत नव्हती की माझं अगदी नवीन चॅनल, माझं बाळ आहे छोटंसं चॅनल आणि मॅम येतील, मला अजिबात वाटलं नव्हतं, पण तुम्ही आलात, खरंच खूप मनापासून थँक्यू. धन्यवाद. आणि आजच्या सगळ्या संवादातून मला एकच कळलंय की चांगला विचार करा, चांगला विचार केला की चांगलं कर्म आपोआप होतं. परफेक्ट. मग कुठलाही जन्म घेतला तरी कर्म आपलं चांगलंच होणार आहे. तुमच्या हातात एवढंच आहे, तुम्ही चांगला विचार करा आणि चांगलं कर्म करा. छान, खूप छान. याच नोटवर हा एपिसोड संपवते. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहून सांगा. आणि मॅमशी संवाद साधायचा असेल तर मॅमचे सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.